आपण रोज म्हणतो ती हनुमान चालीसा नेमकी कशी जन्माला आली, कधी विचार केलाय? हे फक्त स्तोत्र नाही तर श्रद्धा, इतिहास, लोकपरंपरा आणि चमत्कार यांचा एक अद्भुत संगम आहे. 16व्या शतकातले महान रामभक्त कवी गोस्वामी तुलसीदास रामचरितमानस सारखा अमर ग्रंथ लिहिणारे हे संत अवधी भाषेत सर्व जनसामान्यांना समजेल अशा शब्दात भक्ती ते पोहोचवत होते. त्यांनीच रचली 40 चौपायांची ही हनुमान चालीसा. लोकपरंपरेत एक प्रसिद्ध कथा सांगितली जाते. एकदा तुलसीदास एका स्त्रीला आशीर्वाद देतात, तुझं सौभाग्य अखंड राहो. पण त्याच क्षणी तिचा पती मृतावस्थेत असतो. तुलसीदासांच्या आशीर्वादाने तो पुन्हा जिवंत झाल्याचं सांगितलं जातं. हा चमत्कार पाहून सगळेच थक्क होतात. ही बातमी बादशाह अकबरपर्यंत पोहोचते. अकबर तुलसीदासांना दरबारात बोलवतो आणि विचारतो, हा चमत्कार नेमका कसा झाला? तर तुलसीदास म्हणतात, मी काही नाही केले, मी रामाचा भक्त आहे. अकबराला हे काही पटत नाही. तो तुलसीदासांना तुरुंगात टाकतो. पण तुरुंगातही त्यांची रामभक्ती काही थांबत नाही. ते दररोज प्रभू श्रीराम आणि हनुमानांची स्तुती करत एक एक चौपाई लिहून काढतात. 40 दिवसात तयार होतं एक अद्भुत स्तोत्र. तेच हे हनुमान चालीसा. लोकविश्वासानुसार 40व्या दिवशी हनुमानजी आपल्या भक्ताच्या रक्षणासाठी वानरांची सेना पाठवतात. संपूर्ण शहरात एकच गोंधळ उडतो. अकबर घाबरतो आणि तुलसीदासांची सुटका करतो. अशा प्रकारे जन्माला येते भक्तीची अमर रचना हनुमान चालीसा. आता यात काही ठोस तथ्ये. हनुमान चालीसा ही अवधी भाषेत आहे. त्यात 2 दोहे आणि 40 चौपाया आहेत. म्हणूनच तिला चालीसा असं नाव पडलं. हनुमानाच्या शक्ती, बुद्धी, नम्रता आणि रामभक्तीचं सुंदर वर्णन यात आढळतं. तुलसीदास आणि अकबर यांच्याविषयीचे उल्लेख भक्तमाल, तुलसीदास चरित्र आणि लोकपरंपरेत आढळतात. जरी सर्व घटनांचे थेट ऐतिहासिक पुरावे नसले तरी तुलसीदासांची भक्ती आणि त्यांची साहित्य निर्मिती ही 1570 ते 1620 या काळात वाराणसीत झाल्याचे मानले जाते. आजही लाखो भक्त मंगळवार आणि शनिवारी हनुमान चालीसाचं पठण करतात. काही जण तर 40 दिवस अखंड पठण करून विशेष चालीसा अनुष्ठान करतात. मानसिक धैर्य, शांतता आणि संकटातून मार्ग मिळावा म्हणून हनुमान चालीसा आजही तितकीच प्रभावी मानली जाते. म्हणूनच हनुमान चालीसा ही फक्त स्तुती नाही तर श्रद्धा, इतिहास आणि अढळ विश्वासाची जिवंत परंपरा आहे.